चल की तुला दाखवतो जत्रा. MHJ Unplugged. मी दुसरीत होतो. काय? हो. कोणालाच माहित नाहीये आणि त्याने मला, तुम्ही ही पॅन्ट घालू नका, तुम्ही ही पॅन्ट ही घालू नका. म्हटलं काय झालं? आम्ही अजून एक गेम त्याच्याबरोबर खेळायचं ठरवलंय. तो गेम सांगायच्या आधीच मला हसू येतंय कारण हो. गेमचं नाव आहे खरं बोल. तेव्हा तर कधीच वाटलं I नसेल swear. आपल्याला की असं आपण परत कधीतरी भेटू आणि ह्या ट्रॉफीचा काहीतरी उल्लेख होईल. मुंह जबानी ना बताता मोहब्बत क्या है, मैं तुझे करके दिखाता कि मोहब्बत क्या है. क्या बात अब है. क्या करूं कि तुम किसी और के हो, मेरी होते तो बताता मोहब्बत क्या है. असं आहे सध्या. आता तू विषयच काढलायस ना, अरे यार, त्यामुळे आता मला हा विषय कंटिन्यू करायला लागेल. अरे बापरे. नमस्कार, मी अमित फाळके. MHJ अनप्लगच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि माझ्यासोबत आहेत आज एव्हरग्रीन, लवली, द चार्मिंग, द हँडसम, द मोस्ट एलिजिबल बॅचलर, वन अँड ओनली ओमकार राऊत फ्रॉम शिवाजी पार्क, दादर, मुंबई 28. नमस्कार. दिस इज द मोस्ट, म्हणजे हे सगळ्यात कमाल इंट्रोडक्शन असेल माझं अजूनपर्यंत झालेलं. राऊत, आता म्हणजे दादरमध्ये लहानाचा मोठे झालात आपण, रुपारेल कॉलेजमधनं शिकलात, एकांकिका केल्या, नाटकं केली, इनफॅक्ट व्यावसायिक नाटक सुद्धा दिग्दर्शित केलंस तू. चित्रपटातनं कामं झाली, हास्यजत्रा या प्रवासाबद्दल तर वेगळं आपण बोलणार आहोतच या पॉडकास्ट निमित्त. OTT वरती तुझं एक आता अत्यंत उत्तम काम, उत्तम सिनेमा नुकताच प्रदर्शित होऊन गेला. आता पुढे काय? आपण लहानपणापासून छोटे छोटे वर्कशॉप करतच असतो. आपल्याला आई वडील कुठे कुठे हे करत असतात, पुश करत असतात, हे करून बघ, ते करून बघ. तसं मी अनेक वर्कशॉप्सना गेलो होतो लहान असताना. म्हणजे आविष्कारचं म्हणा, आविष्कार नाट्यसंस्था, प्रायोगिक नाट्यसंस्था, तिकडे वर्कशॉप व्हायचे लहान मुलांमध्ये. 9वी 10वी 10वीची एक्झाम झाल्यानंतरचे वर्कशॉप म्हणा किंवा शाळा 9वीचे. किंग जॉर्ज का बालमोहन? किंग जॉर्ज, विएनसुळे, विएनसुळे गुरुजी. तर तिथे पण नाटकात काम करायचो शाळेच्या. म्हणजे कुमार कला केंद्र म्हणून कॉम्पिटिशन असायच्या फक्त IAS शाळांमध्ये. तर तिथे पण मी पार्टिसिपेट केलेलं आहे. पण असं कधी वाटलं नव्हतं की हे माझं प्रोफेशन मी कधी होईल. मला CA व्हायचं होतं. आणि कॉलेज पहिल्यापासून रुपारेलाच ठरवून ऍडमिशन घेतली का पोदारला जायचं होतं रे? काय आलं? नाही. ऍक्च्युली कसं आहे, मला पोद्दारला खरं जायचं होतं. कारण की ना ते हे असतं, काय म्हणतो, आता विएनसुळेची मुलं ज्यांना सायन्स आणि आर्ट्स घ्यायचं असतं ते रुईयाला जातात आणि ज्यांना कॉमर्स हवं असतं ते पोद्दारला जातात. दॅट इज अनरिटन रूल ऑफ दॅट स्कूल. तर ट्रेडिशन म्हणू आपण. ट्रेडिशन म्हणू आपण. आणि मी 9वी 10वीत असताना DPs आहे, हो. म्हणजे रुईयाच्या समोर आमच्या शाळेच्या बाजूला. तर तिकडनं आम्ही रुईया कॉलेज बघायचो, आम्हाला नेहमी दिसायचं. तर म्हणजे हे रुईयाचं पण ट्रेडिशन आहे की तिकडे सुंदर सुंदर मुली असतात. वा. आणि आम्ही बघायचो शाळेत असताना मुलं, की अरे यार काय सुंदर मुली येतात रे इथे. आणि शाळेतच? शाळेत, हा, म्हणजे आता कमॉन, म्हणजे सुंदर मुली बघायला काही वय नाही लागत. तर तिकडनं येताना असं दिसायचं. तर म्हणलं अरे यार रुईया कॉलेजला जायला पाहिजे. का? शिक्षण वगैरे ते कॉलेज शिक्षणात टॉप आहे किंवा हे नाही, तिकडे छान मुली येतात म्हणून. मग आम्हाला नंतर कळलं की अरे पण ते तर आर्ट्स आणि सायन्सचं कॉलेज आहे, आपल्याला तो कॉमर्स घ्यायचा आहे, तिथं आपण जाऊ नाही शकत. मग काय करायचं? मग पोद्दारला जायचं. तर बाबांनी सांगितलेलं की 87-88% मिळाले तरच पोद्दारला ऍडमिशन घ्यायचं, नाहीतर नाही घ्यायचं, नाहीतर बघू कुठे दुसरं कॉलेज तर मिळेल. तर मला 85 मिळाले, 85.33. मी म्हटलं की ठीक आहे, 2% साठी बाबा काय हे करणार नाहीत. बट नो, त्यांनी हे केलंच आणि त्यांनी सांगितलं नाही पोद्दार नाही. म्हटलं की अरे यार, सगळे मित्र पोद्दारला जात आहेत आणि किंवा रुईयाला जात आहेत. सो आमचा तो सगळा ग्रुप तिकडे असणार आहे, तर तुम्ही का नाही जाऊ देतात मला वगैरे वगैरे. पण नाहीच ऐकलं. आणि फुल की हा सीन, म्हणजे सीन असा नाही, ते नाही म्हणाले, मी म्हणालो ओके. एवढाच सीन की मग रुपारेलला ऍडमिशन झालं. आणि रुपारेलमध्ये मोजून 10 मुलं होती माझ्या शाळेतली.
वर्गातली पण नाही. मोजून 10 मुलं शाळेतली होती. म्हटलं, "अरे काय होणार आता माझ्या या कॉलेजमध्ये?" पण मग गेलो. तर पालखी नाटकाची मी तिकडे ॲड बघितली आणि मी गेलो आणि ऑडिशन पण होतं, की त्याबरोबर नाटकाच्या एकांकिकेच्या ऑडिशन्स, हं. रुपारेल नाट्य विभागाच्या वगैरे, वगैरे. तर मी गेलो आणि इट चेंज्ड माय लाईफ कंप्लीटली. म्हणजे पण शाळेमध्ये 1ली ते 10वी हं. कला क्षेत्राशी म्हणजे जसं फुटबॉल तुला आवडायचं, हो, हो, हो. भरतनाट्यम ट्रेंड डान्सर आहेस तू. हो. तर येस, खोटं नाहीये हे गाईज. क्लासिकल म्युझिक शिकायला जायचास. हां, हां. तेव्हा आई-बाबांना कुठे असं जाणवायचं, की ओमकारचे आजोबा म्हणजे अत्यंत प्रथितयश अभिनेते माननीय श्री राजा मयेकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे आई-बाबांना एस्पेशली आईला हं. असं कधी वाटायचं की पुढे जाऊन नाही, आईला खरं तर सांगू, आईला नव्हतं वाटत, की मी ह्या क्षेत्रात यावं. कारण की मला असं वाटतं, की तिने ते सगळं बघितलं असेल आजोबांचं, की एवढे ते नाटकांचे प्रयोग, मग लोकं घरी येतायत, लेट झाल्यावर कसं आपण तू माझ्याकडे ये थांब, मग इकडनं घरी जा, मग प्रॉपर्टीज घरी येताय, काही सेटचं सामान पण घरी येतंय. तर आय गेस तिला ते जरा हेवी झालं असेल त्या काळात. मग नंतर तिचं असं असेल, की बापरे! आता मुलगा पण हेच करणार. मग परत माझं तेच आयुष्य सुरू होणार आहे की काय? तर ते कदाचित तिला वाटलं असेल. पण तिला असं वाटायचं की मी 9 to 5 जॉब, वेळेत घरी येणं, वेळेत सगळं जे काय आपण म्हणतो लग्न वेळेत आणि ते सगळं वेळेत, असं तिला असं वाटत होतं. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आता तू विषयच काढलायस ना, अरे यार! त्यामुळे आता मला मला हा विषय कंटिन्यू करायला लागेल. नाही, नाही, नको. आपण त्या विषयावर येऊया ना. नाही, नाही, पण मला आईलाच विचारायचंय, की ह्यांनी लग्न वेळेत करायचं म्हणजे नक्की लग्न कधी करायचं? विचारूया? विचारूया. काय कसे ओंकारचे विचारणार आहे? आई-बाबा आहेत लाईनवरती. नमस्कार, नमस्कार. काका-काकू मी अमित फाळके. एम-एच-जे अनप्लग्ड तुमचं खूप खूप स्वागत. ओंकारचं असं म्हणणं आहे, की आई म्हणते, की 9 ते 5 नोकरी करायला पाहिजे, वेळेवरती लग्न करायला पाहिजे. पण वेळेवरती म्हणजे नक्की कधी लग्न करणार आहे मुलगा? जपून उत्तर द्या. आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवतो का लग्नाच्या गाठी या स्वर्गात मांडल्या जातात. सलाम तुमच्या कार्याला. काका तुम्ही आता त्याला इतका मोठा रोप दिलाय ना, तो कायम तुम्हाला हेच सांगणार आहे, "बाबा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, अजून त्या बांधल्या गेलेल्या नाहीये." नाही, पण मला वाटतं आता लवकरच येईल. पण ओमकारच्या करिअर बद्दल आता इतकं काय करतोय. पूर्वी लहानपणापासनं भरतनाट्यम, क्लासिकल म्युझिक, फुटबॉल, त्यानंतर पुढे जाऊन नाटकाचं दिग्दर्शन. आता तर म्हणजे पोरागं होर्डिंगवरती आलंय काकू. बांद्रा बँडस्टँडला होर्डिंग लागलं होतं मागच्या काही महिन्यापूर्वी ओमकारचं. बघायला गेला होतात की नाही तुम्ही होर्डिंग? हो, बघायला गेलो. मग मला घेऊन गेला होता काकू. मला त्याच्याबद्दल खरंच ऐकायला आवडेल. मला तर आमच्या घरातलं आधी ते चैतन्य आहे आणि तो एवढं करतोय ते खूप म्हणजे खूपच आवडतं. आणि त्याने असंच दोन्ही मराठी बरोबर काम करत होते. दोन्ही मराठी मुळे आम्हाला जास्त कळलं तू काय करतो तू. हो. आणि त्याने नाटक मात्र सोडायचं नाही, ते सतत करत राहायचं. येस. येस, येस. थँक यू आई. पण व्हिडिओ कॉल बंद करायच्या आधी लेकराला काही छान 2 निरोप किंवा गोष्टी आम्ही असं सततच सांगत असतो बापरे! काय सांगतायत? की चांगलं काम करत राहायचं आणि सतत काम करत राहायचं. येस, येस. नक्की. बट थँक यू सो मच. दिस वॉज इंडीड सच अ प्लेजर फॉर मी. थँक्यू. थँक्स. नमस्कार. मला खूपच छान वाटलं. मला असं म्हणजे आई-बाबा माझं असं तोंडावर कौतुक करणारे नाहीयेत. ते खूप अनसेड कौतुक असतं. म्हणजे आता घरी ट्रॉफीज आहेत, तर बाबा कधीच ट्रॉफींवर धूळ नसते. कारण की माझे वडील ते सतत एका आठवड्याने ते सगळं साफ करतात किंवा माझे काही सर्टिफिकेट्स असतील किंवा माझं माझं नाटकाची एक-एक पाकिटं त्यांनी जपून ठेवलेली आहेत. पण त्या दिवशी आई-बाबांना घेऊन गेला बँडस्टँडला. खरंच काय वाटलं रे? आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन. म्हणजे असं ना, की ऑफकोर्स छान वाटतं आपल्याला, की माझं पोस्टर लागलंय, माझं होर्डिंग लागलंय.
त्यांना बघून मला जास्त छान वाटलं. नॉट की मला पोस्टर बघून आनंद झालाच. पण मी असं समजतो इट इज माय जॉब. मी माझं काम केलं, मग त्याचे पोस्टर लागू देत किंवा पोस्टर न लागू देत. इट इज नन ऑफ माय बिझनेस. ते मी माझं काम किती चांगलं केलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल पुट, आय मस्ट से. थँक पण आता शेवटी रिलीज झालेला सिनेमा, हं. त्याचबरोबर पहिला सिनेमा आठवतो का पण मग आता? टाईमपास? हो, हो. त्याचे पण पोस्टर लागले होते. टाईमपास टाईमपास वॉज अ डिफरंट जर्नी ऑलटुगेदर. मला टाईमपास नशिबाने मिळाला आहे. खरं सांगतो. मी खूपच नशिबानी म्हणजे? नशिबाने म्हणजे माझा मित्र तिकडे असोसिएट होता आणि त्यांनी मला सांगितलेलं, की कास्टिंग आहे, मला पाठव. म्हटलं, "कुठे आहे ऑडिशन?" तो बोलला, "ठाणे ठाण्यात. पोखरण रोड नंबर 2." म्हटलं, "कुठे आहे हे?" आपण दादरमध्ये वाढलेलो. तर मला पोखरणला येऊ ऑडिशनला. ए नको ना यार शिलू. अरे यार रवी जाधवांची फिल्म आहे. तर ठाण्याला गेलो. टाईमपासचं तिकडे ऑडिशन झालं. प्रियदर्शन दादाच होता. त्यांनी ओळखलं, "अरे तू आहेस का? अच्छा ये कर." तर तो रोल केला. त्याला पण आवडलं आणि मी बसलो. थोड्या वेळ मला अर्धा तास थांब. मग सरांनी बघितलं ऑडिशन रवी सरांनी. रवी सरांनी ओके ठीक आहे. त्याला इथे बोलवा. मग माझे फोटो वगैरे काढले. फोटोशूट झालं. मी परत येऊन बसलो. तर माझा मित्र आला. "ठीक आहे तुला सांगतील आता आहे का नाही झालंय का झालंय ते. मग तुझा फोटोशूट होईल आणि मग आपण रीडिंग करू." तर म्हटलं, की "अरे पण माझं फोटोशूट झालं आत्ता." त्याला "फोटोशूट झालं? अरे मग तू डन आहेस?" म्हटलं, "खरं सांग मी आता आई-बाबांना सांगितल्यावर मग तू परत ना हे करू नको. मी आता आईला फोन करून सांगणार की मी डन आहे." "अरे फोटोशूट झालं म्हणजे डन आहेस तू?" म्हटलं, "काय सांगतोस?" म्हटलं आणि मग ते झालं आणि फिल्म पण ते इट मेड हिस्ट्री दॅट टाईम. तू किती वर्षाचा होता तेव्हा पहिल्यांदा मोठे गोस्वामी भेटले? मी दुसरीत होतो. काय? हो. कोणालाच माहीत नाहीये हे. फक्त किंवा मोठे गोस्वामींना पण सांगितलं मी जेव्हा सरांना, तेव्हा पण त्यांना विश्वास बसला नव्हता. तेव्हा ते ब्रहिशाल म्हणून त्यांचा युनिव्हर्सिटी कोर्स त्यांनी जस्ट सुरू केला आणि विनायक दिवेकर म्हणून मोठे हो, दिग्दर्शक होते. हो, हो. ते नाही आहेत आता सॅडली. पण ते एकांकिका तेव्हा ते एकांकिका बसवत होते आणि तेव्हा त्या एकांकिकेत एक लहान मुलाचं पात्र त्यांना हवं होतं, कॅरेक्टर हवं होतं. तर ते असेच कुठल्या-कुठल्या वर्कशॉपला जाऊन शोधत होते. तर तेव्हा मी विजय देसाई म्हणून दामोदरला ते एक वर्कशॉप घ्यायचे लहान मुलांचं. तर तेव्हा माझी गोस्वामी आणि मोठे सरांची आणि गोस्वामी सरांची पहिली अरे मला हे ओळख माहीत तिथे. नाही. म्हणजे मी गोस्वामी सरांच्या मांडीवर बसून असायचो आणि ते त्यांचं युनिव्हर्सिटीच्या मुलांना काय त्यांचे जे काही लेक्चर्स असा म्हणा किंवा काय इम्प्रोव्हायझेशन म्हणा, त्यांचं ते सुरू असायचं. मला असं खूप वाटतं, की मी एक पुस्तक वाचलं होतं, की तुम्हाला जिकडे पोहोचायचं आहे, म्हणजे समजा माझा एक एक्स गोल आहे. त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 7 माणसं मदत करतात. बरं. तर मला असं खूप वाटलं, की ते पहिले कुठेतरी मोठे गोस्वामींना मी माझ्या नकळत्या वयात, की अभिनय कळणार, नाही कळणार, त्या वयात कुठेतरी त्यांचं एक बाळकडू मिळालं मला आणि आत्ता मला कळायला लागलंय. आत्ता ते सगळं पुसून परत मला वेगळं बाळकडू ते देतायत. सो ते कुठेतरी करेक्ट पॉइंटला ते दोघे मला परत माझ्या आयुष्यात आले आहेत असं मला वाटतं. आपण होतो रुपारेलच्या सगळ्या नाट्य हो, प्रवासामध्ये. हो, हो, हो. मधल्या काळामध्ये आपण बहिशालला जाऊन आलो हो, हो. आणि आता मला यायचंय नाट्य दिग्दर्शनाकडे. कारण एका नाटकाबद्दल मला पण पर्सनली जाणून घ्यायचंय, ते म्हणजे संगीत कोणे एकेकाळी. वाह, 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 वाह! खूपच इमोशनल नाटक आहे ते आणि आमच्यासाठी. इम्पॉर्टंट नाटक तुझ्यासाठी आहे. हो, हो. इम्पोर्टंट नाटकही आहे ते माझ्यासाठी. ती एकांकिका आम्हाला करायची होती आणि संगीत नाटकच करायचं आणि दमा मिरासदारांची ती कथा आहे, कोण हो. एकेकाळी नावाची. आणि अद्वैत दादरकर आमचे गुरु म्हणजे लोकं म्हणतात NSDचे असतात. NSDमधनं पास आउट होतात. तर आम्ही रुपारेलचे पण म्हणतो, की आम्ही पण NSDचेच आहोत. नॅशनल स्कूल ऑफ दादरकर्स. तर OMG. हां, त्यांनी ती कथा वाचलेली आणि त्यांनी ठरवलं, की मी तेव्हा रुपारेलमधनं बसवणार होतो. तर जेव्हा मी ती वाचली कथा आणि जेव्हा लिहिली गेली ती एकांकिका फॉर्मॅटमध्ये संगीत नाटक म्हणून, तेव्हा मला असं झालं, की हे नाहीये. हे संगीत नाटक मी कधी बसवलेलंच नाहीये.
सो इट विल बी हेल ऑफ अ टास्क ते बसवणंच. तर ते कोणतरी लागणार. तर अद्वैतनं म्हटलं, "अद्वैत तू पाहिजेस." अद्वैतने म्हटलं, "नाही आता मी माझं आता संपलंय हे एकांकिका बसवणं. तू बसव ना, आम्ही आहोतच सगळे. तू बसव." तर मी म्हटलं, "पण नाही अद्वैत." इट इज म्हणजे ते नटी सूत्रधार, मग त्यांची मुळात ग्रामर काय आहे त्या थिएटर म्हणजे संगीत नाटकाचं एक वेगळं ग्रामर आहे. ते काय आपल्या नॉर्मल रिअलिस्टिक नाटकांसारखं नाहीये. तो नटी सूत्रधार येतात, ते आधी तुम्हाला काही एक बेसिक गोष्ट सांगतात त्या ह्याची, कशाची गोष्ट असणार आहे, काय असणार आहे ह्यामध्ये. मग त्यांचं मानवी नेपथ्य हा एक प्रकार असतो. मग परत वेगळ्या नेपथ्य पण प्रकार असतो एक. ही मानवी नेपथ्य प्लस द सेट्स आणि पडदे. आधी फक्त पडदे असायचे. एक हो. पडदा वर जायचा आणि त्यांनी सेट चेंज व्हायचा. तर त्या सगळ्या गोष्टी असायच्या. तर त्यामुळे अद्वैत आला माझ्याबरोबर हं. आणि मग ते बसलंच अख्खं. मग मयुरेश पेम होता त्यात, सखी गोखले. नावं बघा, एकांकिकेत काम करणाऱ्या ॲक्टर्सची नावं बघा. मयुरेश पेम, सखी गोखले, आशुतोष गोखले. आणि हे तिघे मेन ह्याच्यामध्ये होते. राजा, विदूषक आणि हे. आणि ते नाटक जे झालं, मयूर सुकाळे म्हणून अप्रतिम गायक आहे आणि सई घारपुरे म्हणून एक अप्रतिम गायिका आहे. तर ते दोघं नटी सूत्रधार होते. ते नाटक झालं, त्याचे प्रयोग लागण्यात आले तेव्हा. बेस्ट प्रायोगिक नाटक, बेस्ट प्रायोगिक दिग्दर्शन आम्हाला दोघांना मिळालं, बेस्ट प्रायोगिक लेखक मला मिळालं. तर असं ते खूपच चर्चेत असलेलं नाटक तेव्हा झालं आणि इट वॉज अ बिग प्ले. खूपच सुंदर होतं ते आणि दॅट वॉज हेल ऑफ एन एक्सपिरियन्स. दादरकरला खूप सिक्रेट्स माहिती असतील पण तुझ्या. मग दादरकरला दादरकरला तर फोन लावला पाहिजे. लाव दादरकरला रे नका. दादरकरला फोन. आला. आणि आमच्या दोघांसोबत आहेत ती ओमकारला अनप्लग करायला अद्वैत दादरकर. दादरकर नमस्कार, मी अमित फाळके. अशा पद्धतीने अशी आपली भेट होईल दादरकर हे मी कधीही इमॅजिन केलं नव्हतं. पण आज जी संधी मला मिळालेली आहे त्याबद्दल सोनी मराठीचे आभार. कारण माझ्या आयुष्यातल्या, आमच्या सगळ्या हास्यचित्रेच्या आयुष्यातल्या एका मोठ्या माणसाची, महत्वाच्या माणसाबद्दल माहिती हवी रे. मोठा माणूस, दादरचा मोठा माणूस. अरे यार नको यार. दादरचा अभिमान. अरे दादर की आन बान शान. स्वतःच आडनाव दादरकर आहे आणि दुसऱ्यांना म्हणायचं हे सगळं. बघ म्हणजे बघ, दादरचा अमोल पालेकर म्हणून तू हिट केलं दादर माझ्यापेक्षा. दादरचा अमोल पालेकर ठीक आहे दादरकर, पण हे राजदीप काय आहे? अरे काय आहे बघ, आता जेव्हा ग्रुपमध्ये आला ना नाटकाचा, तर त्याची काही चूक नाही नाव करण्यावर. काही नाही, तर तिचा एक चांगला मुलगा आहे, 11-20 कोळा मुलगा, तो अजूनही कोळाच दिसतो. तरी तो आला होता, एक दिवस बसला होता आणि एका मुलीचा बॉयफ्रेंड होता, त्याचं नाव राजदीप होतं आणि तो बॉयफ्रेंड आला तिचा नव्हता सुद्धा. पण हा सेम राजदीप सारखा दिसतो म्हणून त्याला नाव राजदीप ठेवलं. अरे बाप. आणि अख्ख्या नाटकाचा ग्रुप त्याला राजदीप म्हणून ओळखायला लागला. पण राजदीपचे नाव पडण्यामागचा इतिहास काही फार इंटरेस्टिंग नाही, त्याच्या पुढे जास्त इंटरेस्टिंग आहे. बरं. कुठेतरी एक एकांकिका स्पर्धा होती आणि एका एकांकिकेत त्याला अभिनयाचं बक्षीस मिळालं. ते रिझल्ट लागत होता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता ओंकार राऊत असं अनाऊन्स झालं आणि अख्ख्या रुपारे महाविद्यालयात सन्नाटा. ओंकार राऊत कोण आहे, राजदीपला का नाही मिळाला असं. खरंय, हे खरंय. सगळ्यांचं झालं ठीक आहे, पण हा स्वतः सुद्धा उठला होता. त्याला 3-4 सेकंदाने कळणार कीच आहे आणि बघतो ते राजदीप हे नाव किती झालं होतं. त्यामुळे ओंकारावर एक तर असणे आम्हाला पटकन कळत नाही, जरा 2 सेकंद लागतो तरी राजदीप. मी स्वतःला आता आपण स्वतःला सांगत असतो ना की स्वतःला बूस्टअप करतो की यार आता तुम्ही करता अमित कमॉन यार कमॉन डू इट. मी स्वतःला बूस्टअप करता म्हण राजदीप यार कमॉन काय करतोयस तू. मी स्वतःला बूस्टअप करतानाही मलाही मी राजदीप म्हणतो. पण तू ओमकारला सगळ्या एकांकिकामध्ये ह्यालाच का कास्ट करायचं असं माझं एक प्रांजळ प्रश्न आहे. असं काही नव्हतं खरं. एकमेव बरा दिसणारा मुलगा मीच होतो. एक्झॅक्टली खरं तर रुपारेल महाविद्यालयात काय त्याला तो इतिहास आहे, त्याच्यात एक पिढी पुढचा मी आहे. माझ्या आजूबाजूची फार बरी दिसणार नसल्यामुळे जराशी श्रीमंत एकांकिका
त्याच्या आधी उमेश कामत अद्वैतच्या आधी उमेश कामत. थोडीशी बाकी काही नाही. घरी गेले तर आमचं कसं तरी ग्रामीणमध्ये गेलं की आमचं कधी जास्ती पण श्रीमंत त्यामुळे याचं वाटतं जास्ती. आणि मुळात त्याची भाषा चांगली होती. भाषा चांगली मला तेव्हापासून भाषा चांगली होती आणि सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे त्याचा एक सर्कॅस्टिक सेन्स ऑफ ह्युमर आहे. आता समोरच्या माणसाकडे बघण्याचं एक तिरकस त्याच्याकडे काहीतरी मजा आहे. आणि मला त्याच्यातलं ऍक्टर म्हणून काय आवडतं सांगतो, बरेच आहे ना, बरेच ऍक्टर्स असे जेव्हा तोंड वाकडं करून बोलतात किंवा मग हास्य जत्रामध्ये पण बघतो की त्याच्यात एक असं बोलणारा बऱ्याचदा दिसतो तुम्हाला. पण असं बोलून सुद्धा गोड वाटणारे खूप कमी मिळते त्यातला हा एक असं मला वाटतं. थँक्स यार. वाकडं तोंड करूनही ह्युमर तयार करून गोड दिसणं हे काहीतरी त्याच्यात एक छान कॉम्प्लिमेंट तर ते फार इरिटेट होऊ शकतं. असा एक सरकारचा आणि एक वेगळ्याच पद्धतीचा ह्युमर त्याच्यात होता. हे मला आवडायचं खूप. आणि त्याच्या पद्धतीचे रोल हळूहळू लिहिले जायचे. ते मला आठवतं वेगळे वेगळे जाऊन म्हटलं कॅरेक्टर ते हळूहळू राजदीप सारखं केलं. राजदीपचा आगाऊपणा त्याच्यात आठवण ताकोपणा तो कॅरेक्टर त्यात करून घ्यायचा काही असं काही नाही. ऍक्टर चांगलाच होता त्यामुळे काही फेवरेट इनम नव्हता. हा नाही मला पण नाही असं कधीच, मला कधीच नाही असं झालं किंवा आय डोंट नो. पण त्याचं म्हणा की एकांकिकाच अशा व्हायच्या की हा अशी आहे का, हा माझा मीच असणार नाही असं एक व्हायचं असं. नाही म्हणूनच मी फार बोलत नाही या संवादामध्ये. हा वाचनालाच कळायचं असं काही नाही. पण अद्वैत आता एकांकिकानंतर आता नुकतंच नेटफ्लिक्सच्या सिनेमामध्ये पण राजदीपजी झळकलेले आहेत. एकंदरीत करिअरचा ग्राफ ज्या पद्धतीने चाललाय, पण त्याचबरोबर त्याला काही जाता जाता सूचना, त्याच्या काही आवडत्या गोष्टी किंवा नावडत्या गोष्टी आम्हाला सांग की. काही आवडत्या आणि नावडत्या गोष्टी आम्हाला सांग आणि जाता जाता 4 सूचना त्याला दे. आवडत्या गोष्टी हे बघ. आता राजदीपच्या सवयीबद्दल बोलायला गेलं तर हा खूप कमी पडेल इतक्या सवयी आहे खरं तर. पण राजदीपचं एक गमतीची गोष्ट सांगायला कारण की राजदीपला फोनच उचलायचा नाही त्याला. म्हणजे कोणाचाच नाही फोन उचलायचा. म्हणजे कधी कट्ट्यावर आपण जमा जातो ना तर सगळ्यात कॉमन वाक्य कोणी ना कोणी एक मुलगा येऊन असं उच्चारायचा, राजदीप फोनच उचलत नाही आहे. हे वाक्य रोज ऐकायला कोणाचा तरी फोन करून उचललेला असायचा. पण आम्ही एक दिवस असं केलं करत की एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. त्या ग्रुपचं नाव होतं राजदीप फोन उचलत. आणि त्यांचा फोन उचलत नाही ते सगळे त्या ग्रुपमध्ये होते राजदीप नव्हतं. आणि असं ठरलं होतं की ज्याचा फोन उचलेल राजदीप त्याचा ग्रुप टेक्स्ट करायचा. त्या ग्रुपवर कोणी काही बोलायचं नाही. आम्हाला त्याच्यावरून करायचा असं एक साखळीने तो ग्रुप चालला. आणि त्या ग्रुपमध्ये तो शेवटचा गोष्ट ठीक आहे त्याला 31 डिसेंबरला आम्ही सगळं एकत्र जातो दरवर्षी. 31 डिसेंबरला त्याला काहीतरी बक्षीस मिळणार होतं. आता हे खरंच झालेलं. पण ही दोस्ती कमाल आहे आणि तुम्ही आता रेग्युलर फ्रिक्वेंटली जास्तीत जास्त भेटलं पाहिजे असा माझा प्रेमाचा सल्ला आहे तुम्हाला सगळ्यांना. आता भेटणारच आम्ही, भेट होणारच आहे आमची. व्हेरी गुड. मग आता अद्वैत व्हिडिओ कॉल संपवायच्या आधी चिरंजीवांना काही निरोप किंवा ओव्हरऑल यांच्या करिअर बद्दल काही तुमचं म्हणणं. त्यांना ऍक्टर म्हणून त्याचं व्यवस्थित चाललंय. पण त्याची जी दुसरी बाजू आहे दिग्दर्शन आणि लेखन त्याच्यावरचा फोकस त्याने घालू नये हे आमचं मागे पण बोलणं झालं होतं. कारण ते खूप रेअर गोष्ट आहे. ती त्याच्याकडे आहे आणि ते चांगलं आहे. तिकडे जर त्याने फोकस केला तर एक चांगला लेखक दिग्दर्शक आपल्याला मिळू शकतो आणि तो टीव्ही माध्यमात मिळू शकतो असं मला वाटतं. अद्वैत थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. ओमकार थँक्यू अद्वैत. थँक्यू. असंच बाय बाय अद्वैत. बर एका साइडला तू टाइमपास केला होता, एका साइडला म्युझिकलचं तुझं प्रेम किती आहे आणि म्युझिकल तुला किती आवडतं मला काय सांगशील. मला आठवतं न्यूयॉर्कला सर नाही मला बघायचंच आहे यू गो अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट असं तुम्ही एकदा फायनली कंटाळून मला सांगितलं. तू लंडनला पण म्युझिकल बघायला स्पेसिफिकली
हो, म्हणजे आता मी आपल्याच ह्याला हो, पण त्याच्यासाठी थांबलास ना तू दौरा हो, झाल्यानंतर. हो. दौरा झाल्यानंतर मी खूप एवढं बघितलं. म्युझिकलचं क्रेज काय? मला कारण तो एक्सपान्स आवडतो. मला आवडतं ते. ते काय जे स्टेजवर करतात ना ती लोकं. माझं पहिलं लायन किंग म्युझिकल मी बघितलं 2014ला आय गेस लंडनलाच. माझं लगीन गाई अद्वैनीच लिहिलेलं बसवलेलं नाटक. तेव्हा गेलेलो आणि मी ते बघितलं आणि मला वेड लागलं. हं. म्हटलं हे काहीतरी क्रेझी करतायत स्टेजवर आणि हे सगळं स्टेजवर घडतंय. इट इज नॉट ऑन 70 आणि मला असं झालं की नाही ये करना है. म्हणजे लोकांना असं होतं ना की ड्रीम, व्हॉट इज युअर ड्रीम? व्हॉट इज युअर एम? किंवा असं काही. तर मला म्युझिकल बसवायचं आहे, ऑल द लव्ह अँड लक. की काहीतरी आणि मोठं, की 3 म्युझिकल्स असे पाहिजेत ना त्याचे. मी आता बघितलं ना आपलं आगाथा ख्रिस्तीचं प्ले आहे. 68 वर्ष सुरूच आहे तो प्ले. कास्टिंग बदलतायत, लोकं बदलतायत, ऑडियन्स किंवा बदलतोय. आपण तो प्ले बघितला तो अ प्ले दॅट गोज अ प्ले रॉंग. दॅट गोज रॉंग. सो तसं काहीतरी करायचं आणि थिएटर कदाचित ते आजोबांकडनंच ते जीन्स कदाचित तिकडनंच आले असतील आणि रुपारेल आणि हे अद्वैत-बिद्वैत, त्यात आविष्कार, दुबेजी ह्यांचे सगळे संस्कार असल्यामुळे थिएटरला खूप प्राधान्य दिलं गेलंय माझ्या सुरुवातीच्या काळात खूप. म्हणजे तेव्हा तर आपण नाईव्ह होतो. आपण असे सगळेच म्हणाले असतील जे थिएटर करणारे, की सीरियल काय आहे? सीरियल हे काय माध्यम नाही वगैरे. थिएटर हे माध्यम वगैरे. आपण नाईव्ह असतो तेव्हा कॉलेजला असताना. आपल्याला तेवढं बुद्धी नसते तेवढी. पण नंतर आपल्याला कळत जातं, की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ईच अँड एव्हरी मीडियम. थिएटरचं काय आहे, सीरियलचं काय आहे, फिल्मचं काय आहे. आता तर ह्याचं पण स्किटचं पण काय आहे. ते परत स्किट हे वेगळा माध्यम आहे. तेच मला विचारायचं होतं, की इतकं पॅशनेट माणूस हास्य जत्रेवरती त्याचं प्रेम आहेच. हं, हं. नो डाउट अबाउट हं. इट. म्हणजे मी कधीच हा डाउट घेणार नाही. पण तू कधी ठरवलंस? मोठे गोस्वामींना भेटल्यानंतर कसं ठरवलंस, की नाही, जत्रा कंटिन्यू करूया किंवा कसं घडलं? सगळं डिव्हाइन आहे. इट इज ऑल डिव्हाइन. आय बिलीव्ह इन सच थिंग्स. की कसं सगळं डेस्टिनी घडवून आणते. माझा टाईमपासच जर मी केला नसता, तर मी हास्य जत्रेत आज नसतो. हे मी सांगतो का? कारण की टाईमपास 1 झाला. त्याच्यात समीर दादा लायब्रेरियनचं काम करत होता. झालं सगळं फिल्म-बिल्म झाली. इट वॉज इन 2013. 2020 सुरू झाला, जेव्हा टाईमपास 3चं शूटिंग हो. सुरू झालं. त्यात परत आमचं कास्टिंग झालं. परत समीर दादा तिकडे ॲज अ लायब्रेरियन त्याच कॉलेजचा म्हणून आला. मी मी पप्या म्हणजे प्रथमेश परब आणि मनमीत पेमची एक व्हॅनिटी होती. त्या व्हॅनिटीचं पाणी एसीतलं काहीतरी गळायला लागलं आणि तिकडे तुंबली ती अख्खी व्हॅनिटी. तर आम्ही काय करायचं, आम्ही बाहेर थांबलो होतो. तर समीर दादाने ते बघितलं आणि समीर दादा बिंग समीर दादा, "अरे काय करताय तुम्ही मुलं? चला ना माझ्या व्हॅनिटीत बसा." असं करून त्यांनी आम्हाला त्याच्या व्हॅनिटीत इन्व्हाईट केलं. तर आम्ही बसलो होतो. त्यांची रायटर्स मीटिंग तेव्हा जेव्हा सुरू होती हास्य जत्रेची आणि तेव्हा समीर दादाचे फॅन असणं आणि एकांकिका करत असताना जेव्हा आपण ब्रेनस्टॉर्मिंग करत असतो, ब्रेक झाल्यावर हास्य जत्रा बघायचं आणि मग परत ब्रेनस्टॉर्मिंग करायचं हेच काम. तर समीर दादांनी म्हटलं, की "तू का नाही येत हास्य जत्रेत?" तर म्हटलं, "माहितीच नाहीये कसं यायचं कुठे होतं?" चल अरे मी सांगतो तुला ऑडिशन सांगतो मी तुला तेव्हा बोलवतील. तर विनायक पुरुषोत्तम हे माझे ज्युनियर. मी त्यांचा पहिला दिग्दर्शक. निमिष कुलकर्णीचाही मी पहिला दिग्दर्शक. संगीत कोणे के काळी ही त्यांची पहिली एकांकिका. इज इट? येस, कॉलेजमध्ये ओह! 11वी. तर तो तिकडे लेखक म्हणून होता. तर त्यांनी अजून पुश केलं, की मला चांगला आहे वगैरे, वगैरे. अँड आय एम प्राउड टू से की तेव्हा एक काहीतरी 70च्या वर लोकं आली होती ऑडिशनला. त्यातला मी एकटाच सिलेक्ट झालो. आणि अजूनही टिकून आहे. का? कारण इथे रियाज होतो तुमचा ॲक्टर म्हणून. ही रियाज करायची गोष्ट आहे आणि ॲक्टरला रियाज करायची गरज आहे, जो माझा इथे होतो. इथे आपण सिच्युएशनवर काम करतो. सिच्युएशन आपण प्ले करतो. जर मी इथे ती चांगली प्ले करत असेन, तर मला त्याचा पुढे जाऊन फायदा होतो कुठेतरी. म्हणजे आज मी Netflixची फिल्म केली, तर मला तिकडे फायदा हास्य जत्रेच्या सिच्युएशन प्ले करण्याचा झालेला आहे. की तिकडे मग मला वेगळं काम नाही करावं लागत त्यावर. कारण की माझं ते काम इथे ऑलरेडी होतंय या मंचावर, ह्या हां, स्टेजवर. म्हणजे पोलीस जरी ते कॅरेक्टर असेल तरी पोलीस मधल्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये तो काम करतोय आणि तो एवढ्या सगळ्या केओसमध्ये पटकन म्हणतो 40 ही बचे हैं. 40 ही बच्चे है. एक्झॅक्टली. की तो जो आहे, ते वर्क करण्याची प्रोसेस जी आहे, ती मला हास्य जत्रेने दिली. कॅरेक्टरवर काम करण्याची प्रोसेस मला हास्य जत्रेने दिली आणि मी असा ॲक्टर आहे ना,
की मला काम करायला आवडतं माझ्या स्क्रिप्टवर, माझ्या रोलवर. मला रिहर्सल खूप आवडते, की त्यातनं जे जे काही निघतंय प्रोसेस मला खूप आवडते, की ऑफकोर्स कॉमेडी इज अ स्पॉन्टेनियस थिंग. पण तुमचं आधी ठरलेलं पाहिजे काय? तुम्ही काय करणार आहात जाऊन? ते जर तुमचं ठरलेलं असेल, तर मग स्पॉन्टेनियसली पुढे येतं सगळं. स्पॉन्टेनिटी इज आफ्टरवर्ड्स, की तुमचं ठरलेलं आहे त्याच्यानंतर स्पॉन्टेनिटी येते. तुमचं ठरलंच नाही तर तुम्ही काय स्पॉन्टेनियसली करणार? हां, आता मोठमोठे नट आहेतच ऑफकोर्स, पण माझ्यासारख्या नटाला ते तसं लगेच जमत नाही. मी आधी तयार करतो, मला हे करायचं आहे, हे मी करणार आहे आणि मग त्याच्यानंतर जे काय स्पॉन्टेनियसली येईल, जे रंगभूमी देईल ते नंतर आपलंच आहे सगळं. इयत्ता 2री-3री मध्ये मोठ्यांच्या मांडीवर बसून त्यांना तू पहिल्यांदा भेटलास आणि आता त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट बद्दल पण तुम्ही चर्चा करू शकता. किंवा त्यांच्या तुला बाजूला सुचलेल्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्या बाजूला बसलो होतो प्लेनमध्ये क्या सतत. बात! तर ती जी स्पेशल मोमेंट आहे ना, हं. त्या स्पेशल मोमेंटची अजून एक गोष्ट आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला दाखवायची आहे. Yes. ते म्हणजे मोटे आणि गोस्वामींनी बहिशालमध्ये ओमकार राऊतसाठी तयार केलेली एक स्पेशल ट्रॉफी. येस येस प्लीज प्लीज सगळ्यांनी बघावं. ही मला ट्रॉफी सरांनी दिली होती. अनफॉर्च्युनेटली तेव्हा असं काही कॅमेरा किंवा असा फोटो बिटो असे काही तो सगळा सीन नव्हता किंवा तेव्हा तिकडे कोणी काढले असतील तर ते तसं माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये. पण ही ट्रॉफी त्यांनी दिली होती आणि मला अजूनही आठवतंय आजोबा मला म्हणाले होते, की "अच्छा अरे नटराज दिला तुला, मग तू ह्याच्यात करियर करणार बघ." तर म्हणजे ह्याला किती 25 वर्षाहून जास्त वर्ष झाली आहेत. सो या अशी ही ट्रॉफी आहे आणि ती अशी माझी वेगवेगळी घरं ती चेंज करत आलेली आहे, पण ती आहे अजूनही आहे आणि इट इज नाईस म्हणजे नाईस मोमेंट. मला पण असं वाटलं नव्हतं कधी की असं आपण परत कधीतरी भेटू आणि ह्या ट्रॉफीचा काहीतरी उल्लेख होईल. बट या थँक यू सो मच ही स्पेशल मोमेंट आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल. थँक्यू सर. सध्या काय मग? काय व्हॉट इज सध्या? द स्टेटस? अरे बापरे! प्रेम आणि रिलेशनशिप बद्दल जर स्टेटस तुम्ही विचारत असाल तर असं काहीसं आहे की अमित जी कल कल इश्क इतने करीब से गुजरा, कल इश्क इश्क इतने करीब से गुजरा कि लगा कि बस हो गया. वाह वाह अशा स्टेटसला आहे. वाह वाह. कल इश्क इतने करीब से इतने गुजरा करीब से गुजरा. कि लगा कि बस हो गया, पर हुआ नहीं. और आज सुबह आहा सुबह क्या सर, सुबह क्या हर रोज इश्क होता है. मुंह जबानी ना बताता मोहब्बत क्या है, मैं तुझे करके दिखाता कि मोहब्बत क्या है. क्या बात अब है. क्या करूं कि तुम किसी और के हो, मेरी होते तो बताता मोहब्बत क्या है. असं आहे सध्या. पण मग सध्या रिलेशनशिप टर्म्स आणि सध्याचे स्टेटसेस आणि हे सगळं काय सिच्युएशनशिप, रिलेशनशिप, पूर्वी ते कसं ते बेंचिंग वगैरे. बेंचिंग, हम्म. तू कसं बघतोस या सगळ्याकडे? हे माझ्या मते हे आधीपासून होते. आता फक्त ह्याला नावं आपल्याला कळलेली आहेत, की अच्छा ह्याला हे म्हणतात किंवा ह्याला ते म्हणतात. म्हणजे जसं आपण मेंटल इलनेस आधीपासून होता लोकांना, नाही असं नाही. पण आत्ता आपल्याला त्याचं अवेअर झालेलो आहोत आपण या सगळ्या गोष्टींबद्दल. आत्ता लोकांना त्याबद्दल माहिती झालेली आहे, की नो धिस इज अ सीरियस थिंग किंवा व्हॉटएव्हर जे काही. सगळ्याच गोष्टी स्लीप ॲपनियापासनच्या गोष्टी आधीपासून होत्या. आत्ता लोकं अवेअर झाले. तसंच मला वाटतं हे आधीपासून होतं. बेंचिंग का केलेलं नाहीये का कोणी? केलेलं आहे आधी पण. फक्त त्याला बेंचिंग म्हणतात हे माहीत नव्हतं. टर्मिनॉलॉजीज आताच्या हां. जनरेशननी आता ज्या कॉइन केल्यात त्या कदाचित दोन्ही जनरेशन्सला पटकन समजून आल्या, हां, समजून आल्या. तसं असं ते आपण म्हणू शकतो. हां, तसं ते आहे असं मला वाटतं. पण अद्वैत मला म्हणत होता की हां, काय? सारखंच प्रेमात पडतो ओमकार. पण पडावं की प्रेमात? पण का मी नाही? कसं काय नाही? अद्वैतला मला एक भाबडा प्रश्न हां, आम्हाला हां. प्रश्न पडू शकतात ना या हां. बाबतीत, हो, 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 हो. की सारखा प्रेमात पडतो. तर ह्यात काही वेगळी क्वालिटी लागते आपल्यामध्ये? माझं प्रेमात म्हणलं मी शाहरुखचा फॅन आहे आधीपासूनच. मी 90चा. त्यांच्यावर कशाला टाकतोयस तू आता? तर सगळ्यांनीच त्यांच्यावर टाकलंय. आपण नाही टाकलं अहो तर पण काय? फ्लर्टिंगवरचे विनोद त्यांच्यावरती होत नाहीत, ओमकार राऊतवरती होतात. तर ते काय आता ते तर जाऊ द्या ना, कशाला पण आता. तू नाराज होत नाहीस कधी?
काय अजिबात नाही. मला उलट आवडतं. हो ना? हां, मला काहीच प्रॉब्लेम नसतो पण त्यावर. कधीपासून सुरुवात झाली आहे? व्हॅलेंटाईन्स डे आणि या सगळ्या ह्या काळामध्ये राऊतवरच्या फ्लर्टिंगच्या विनोदाला जास्त सुरुवात झाली. आय डोंट नो कधी ते. मला वाटतं मी आधीपासूनच तो हेल्दी फ्लर्ट हां, आहे. हेल्दी फ्लर्टिंगचा नॅक थोडासा आहेच माझ्याकडे. आणि कधी-कधी दुष्परिणामही झालेले आहेत त्याचे मला, की की आपण करतो ना, की आपण "अरे हो, हां, मस्त चॅटिंग सुरू असतं आणि समोरच्याला मग कधी भेटायचं? अरे बापरे!" असं होतं ना, नाही भेटायचं नाहीये. असं होतं ना आपलं. फक्त तर चॅटिंग. हां, भेटायचं फक्त या. आणि मला असं वाटतं, की जर आता ताजमहल बघितल्यावर आपण "वाह! काय ताजमहल आहे यार, सुंदर आहे." हे आपल्या तोंडातून निघतंच. तर जर सुंदर आहे समोरची मुलगी किंवा मुलगाही इन दॅट सेन्स, तर त्याला सांगावं, की तू सुंदर आहेस. त्याच्यात काही मला तुझ्यावर प्रेमच आहे किंवा मला काय आय एम लुकिंग फॉरवर्ड टू समथिंग अशातला काही हे नाहीये. जर तू सुंदर आहेस, जर तुझा फोटो सुंदर आलाय, तर तो सुंदर आलाय ह्याच्यात आय एम जस्ट स्पिटिंग आउट फॅक्ट्स. मी काही स्वतःच्या मनाचं सांगत नाहीये. सो ते मा आहे. मी थोडंसं हं. याच्याकडे तुझ्या बाबतीत हं, हं, हं. अ, कौतुकाने कसं बघतो माहितीये? कसं? की तुझ्यामध्ये एक उत्तम गुण आहे, की जे आहे ना, ती फॅक्ट तू समोर स्टेट करतोस. हं. यू डोंट बीट अराउंड द बुश हं. किंवा एखादी गोष्ट लपवून असं अडून काही करत नाही, हं. की बाबा हे आहे, हे आहे, हे आहे. हां. आणि ती क्वालिटी जप येस, जितकं येस, शक्य असेल तितकं. येस. कारण आपल्याला या समाजामध्ये वावरताना अनफॉर्च्युनेटली पॉलिटिकली करेक्ट राहायला लागतं, डिप्लोमॅटिक राहायला लागतं, हं. हजरजबाबी राहायला लागतं. त्यामुळे माझ्या जितकं मते शक्य आपण असेल हां, तितकं म्हणजे आपण खरे असू तर मग ते पॉलिटिकली असू दे किंवा अनपॉलिटिकली आय डोंट नो इफ धिस इज अ वर्ड. पण आपण खरे आहोत तर आपण खरे आहोत. मग खऱ्याला कशाचीच भीती नाही. तर ट्रुथ इज ट्रुथ. राईट इज राईट, राइट इज राइट, रॉंग इज रॉंग रॉंग. इज रॉंग. राईट आणि रॉंग वरनं मला वाटलं, की आपण एक गेम खेळूया, ज्याचं नाव आहे रॉंग नंबर्स. ओके. हा काय गेम आहे? राऊत याच्यामध्ये काही नंबर्स आहेत, ओके? ओके. आणि त्या नंबर्सला तुझे काही मित्र असाइन्ड आहेत. ओके. त्या मित्रांनी विचारलेले प्रश्न माझ्याकडे आहेत. अरे देवा! तर तुला यातला नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि तो नंबर सिलेक्ट केल्यानंतर तो त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे. ओके. घ्या. हां, धरतो. पहिला माझा वाढदिवसच घेतो. हा 9 आहे का? हा 9 आहे. 9 ला असाइन आहेत तुझा मित्र शुभंकर तावडे. तुझ्या खिशात कोणाची नखं असतात आणि ती कुणाकुणाला सापडतात? मी मैं ही बीप हूँ जो मा- इसमें आया. मला या प्रश्नाने जास्तच हसायला येतंय. नाही मला राऊत हा काय प्रश्न आहे? खिशात कुणाची नखं असतात आणि ती कुणाकुणाला सापडतात? मला नखं खायची सवय आहे. मी खूप नखं खातो आणि म्हणजे तुम्हाला आता हे खूप घाण आहे म्हणजे हे कुठलाही ॲक्टर असं ह्याला अभिमानास्पद हे दाखवेल असं मला वाटत नाही. पण मी खरा असल्यामुळे माझी नखं पण आता बघाल तर जरा ऑफ आहेत थोडी. पण मी ती खातो आणि जसं च्युइंगम आपण चघळतो, तसं मी ते चघळतो. आणि मी ती चघळतो आणि मग मला कंटाळा आला, की मी ती माझ्या खिशात ठेवतो. तर आम्ही जेव्हा एक सीरियल करत होतो, त्या च्या आधी जाताना माझ्या तोंडात नखं असायची. मग शॉटला मी ती काढून ठेवायचो आणि कॉस्ट्यूम दादांना ती सापडली आणि ते घाबरले आणि त्याने मला, "तुम्ही ही पॅन्ट घालू नका. तुम्ही ही पॅन्ट ही घालू नका." म्हटलं, "काय झालं?" तर "नाही त्याच्यातनं नखं आहेत कोणीतरी ठेवलेली आणि तुमच्यावर करणी करतंय कोणतरी." म्हटलं, "अरे देवा!" आणि चॅटी-बिटी एवढे हसायला लागले. म्हटलं, "अहो दादा ती" म्हटलं, "सॉरी माझीच आहेत. माझीच नखं आहेत." कट्टू त्यांचं, "तुम्हाला कळतं का? कसं कोण नखं ठेवतं? कोण नखं खातं? मी घाबरलो इथे." म्हटलं, "सॉरी, आय एम सो सॉरी." पण असं असं ते आहे. अशा त्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना माझ्या खिशातली या राऊत आता आपण मोठे झालो आहोत. काही सवयी आपण सोडल्या पाहिजे असं नाही वाटत का? सोडल्या पाहिजेत. सोडतो.
आता दुसरा रॉंग घ्यायचा. नंबर मध्ये हा आहे पुढचा नंबर. आपण थाला फॉर अ रिझन घेऊया. 7. 7 नंबर. 7 नंबर वरती आहेत अमृता देशमुख. अमृता देशमुख यांचं म्हणणं आहे अं? की आता तरी तू ओरिजिनल लोकेशनला वेळेवरती शूटिंगला पोचतोस का? हा नाही पोचतो. पोचतो. का असा प्रश्न विचारत असतील त्या? नाही मी वेगळीकडेच जायचो आमच्या शूटच्या वेळेला. म्हणजे मी वेगळ्याच लोकेशनला जायचो. मला असं वाटायचं की अरे तिकडे शूट आहे, पण नाही अरे तिथे तर नाहीये. इथे आहे असं करून. सो मला इथे माहिती अशी दिलेली आहे की ओमकार राऊत मड आयलंडला शूटिंगला जायच्या ऐवजी त्यांच्या सहकलाकाराबरोबर म्हणजे अमृता देशमुख यांच्या बरोबर मड ऐवजी मीरा रोडला निघून गेले हो. आणि तिथे लोक शूटिंगसाठी थांबली आहेत. हो. मला वाटलं होतं मीरा रोडला शूट आहे. आय एम सो सॉरी अमू. पण हो मला आणि असं 2-3दा झालंय. कारण की नाही कसं व्हायचं मी सांगतो, की दोन्हीकडे शूट असायचं. म्हणजे आता समजा कॉलेजचं असेल तर मीरा रोडचं होतं आणि माझं घर असायचं तर ते मडला असायचं. तर मला कन्फ्युजन व्हायचं नक्की कुठे आहे आज शूट आणि असं सगळं. त्या ह्याच्यामध्ये मी मसल आयलंड- मेमरीनी मी मीरा रोडला गेलोय. पण मड आयलंड आणि मीरा रोड म्हणजे साधारण असं आहे ना रे. पण मला वाटतच आहे मीरा रोडला आहे तर काय फरक ना कुठेही असू दे. बर ते ठीक आहे. मग निदान वेळेवर तरी निघायचं म्हणजे चुकीच्या ठिकाणी तू वेळेवर हो, पोचून तिकडे जिथे खरं शूटिंग आहे तिथे निदान थोडा उशिरा पोचशील तर तेही नाही. एकदा अमृता घरी आली होती माझ्या नॉक करायला. कारण की अमृताला मी पिक करायचो आणि मग आम्ही पुढे जायचो आणि ती खूप वेळ थांबली होती जागा. मी फोन उचलत नाही काही नाही. मी झोपेत होतो आणि ठक आणि मी उठलो कोण आहे? आणि मी लिटरली हाफ पॅन्ट वर होतो उघडा आणि हाफ पॅन्ट म्हणलं कोण आलाय यार आता? मी दार उघडलं आणि अमृता. ओ शिट. बस आलोच असं करू. बस आलोच चल लवकर असं मला खूप ओरडली अमृता मला खूप. अमृताचा ओरडा मी जास्त काढला आईपेक्षा असं मला वाटतं कधी कधी. मी ओरडलंच हो पाहिजे. हो खूप कोणाला तरी तू शूटिंगला जायचं म्हणून एक तास उभं करतोस, हम्म. स्वतः झोपतोस, मग ती मुलगी तुला घरी बोलवायला बरं येते. कोणाला तरी मला पण जायचं त्या हो. shoot. नाही पण अमृता आता मी वेळेवर जातो आणि त्याचं कारण पण आहेत काही की 500 रुपये पण आता आम्हाला भरावे लागतात लेट गेल्यावर. सो करमणूक कर. करमणूक कर असं. सो पण नाही त्याच्या आधी पण मी येतो वेळेवरच जातो आता बऱ्याच ठिकाणी. रॉंग नंबर मध्ये हा आहे पुढचा नंबर. आता आपण अमित फाळकेंचा नंबर घ्या. नंबर 1. हु इज नंबर 1? अमित फाळके. नंबर 1 ला आहेत मिताली मयेकर. यार हीच लोक तुम्हाला सापडली. हम्म? आणि सगळे काढणार पोल खोलणार माझे हे सगळे. काय विचारेल मिताली मयेकर प्रश्न तुझ्या मते? लग्न कधी करणार आहेस? हो. हो हो तूच बघ आता मिताली कोणतरी माझ्यासाठी आणि तूच करून दे माझं लग्न. आता त्या मितालीकडे बिचारीकडे काय काय जबाबदारी देशील? काहीतरी तिने- घे म्हणावं जबाबदारी एवढी. बाकी एवढ्या घेतेस माझी पण घे म्हणावं. बर. हा मग एवढ्या जबाबदाऱ्या ती घेत असते तर माझी ही पण घे ना. एक एवढा चांगला मित्र आहे तर. आणि तुझ्या फ्रेंड्स चांगले आहेत काही थँक्यू. मजा आली मला रॉंग नंबर खेळून. द्या. मला ना राऊत हे पॉडकास्ट बहुतेक असं वाटतं की 2-3 आठवडे हे लोक episode टाकणार. ही सिरीज कारण आहे. ही ह्या series गप्पा आहे. थांबूच नयेत असं मला होतं. ही एक वेब सिरीज आहे आई स्वेअर पॉडकास्टची सिरीज नाही, वेब वेब सिरीज सिरीज आहे आहे वेगळी. गप्पांची. पण लोकांना आवडलं पाहिजे ते, नाहीतर आपण वेड्यासारखे बडबड करतो म्हणून लोक येणार नाहीत बघायला. मला असं नेहमी वाटतं जेव्हा आपल्याला काम करताना मजा येत असते तेव्हा लोकांना पण ती मजा येत देयर यू गो. हाय फाय बडी. हाय फाय सॉरी हाय पाय. आम्ही अजून एक गेम त्याच्याबरोबर खेळायचं ठरवलंय. तो गेम सांगायच्या आधीच मला हसू येतंय कारण हो. गेमचं नाव आहे खरं बोल. प्रश्न पहिला. हा. गेल्या आठवड्यात गुगल केलेली विचित्र गोष्ट कोणती? विचित्र गोष्ट म्हणाल तर मी सध्या ना 4 पिक 1 वर्ड नावाचा गेम खेळतोय. त्याची उत्तरं मी गुगलवर शोधत असतो. निर्लज्ज माणसा. अरे याचं काय करायचं?
प्रश्न क्रमांक 2. हं. एक इन्सिक्युरिटी जी उत्तमरित्या लपवतोस. मी जेलस होतो. पण मी दाखवत नाही मी जेलस होतो. मी होतो जेलस, की कुठल्या गोष्टींवर. पण मी लोकांना कळणार नाही की मी होतोय. आणि ते मला खरं तर कमी करायचंय. कारण की आता खरं तर जेलस होण्यासारखं काही नाहीये. पण म्हणजे काही कारण नाहीये जेलस होण्यासारखं. पण तरी मी होतो कुठे-कुठे. आय डोंट नो व्हाय. तर ते कुठेतरी कमी करायचंय मला खरं तर. थँक यू. शेवटचा प्रश्न. येस. एक गोष्ट जिचा प्रचंड अभिमान आहे, पण तिच्याविषयी फार बोलणं टाळतोस. माझ्या आई-बाबांनी केलेली मेहनत जी काही आहे माझ्यासाठी आणि त्याचा खूप अभिमान आहे मला. म्हणजे मी जो कोणी आहे आज, जो कोणी आहे ती माझ्या आई-बाबांच्या पुण्याईमुळे आहे आणि आई-बाबांमुळे आहे. पण मला ते आणि सगळंच म्हणजे एवढं करून ठेवलंय त्यांनी माझ्यासाठी. म्हणजे असं नाही म्हणता येणार काय गोल्डन स्पून आहे असं नाही म्हणता येणार. पण त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आता इथपर्यंत पोहोचायला. तर त्याचा खूप अभिमान आहे. पण मला ते नाही आवडत बोलायला असं. ते त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे. दॅट इज इनफ. प्राउड ऑफ यू. थँक यू सर. थँक यू सो मच. पण ओमकार जर अभिनेता नसता तर काय असता? मी कुठेतरी हे असतो असं कंपनीत मॅनेजर किंवा असं टॉप पोझिशनला 3 BMW घेऊन शिरतोय. सूट कोट आणि रिमलेस चष्मा वगैरे असतात ना. सूटकेस हातात आणि टाय बी लावून असं कुठेतरी. एक ड्रीम कॅरेक्टर कुठलं? सुपर हिरो करायचंय मला असं. लोकांना वाचवतोय वगैरे किंवा जेम्स बॉन्ड टाइप स्पाय बी असं काहीतरी. आणि ड्रीम प्रोजेक्ट? एनी म्युझिकल आय आय थॉट टोल्ड सो. यू. हां, एनी म्युझिकल असं काही नाही. अजून तरी म्हणजे कुठलं म्युझिकल मी सांगता नाही येणार. बट एनी काइंड ऑफ अ म्युझिकल व्हिच प्लेज फॉर 100 इयर्स. एक गोष्ट जी बदलावीशी वाटते. स्वतःतली एक गोष्ट बदलावीशी वाटते हेच हे नखं खाणं, लवकर उठणं, जरा डिसिप्लिन्ड असणं असं म्हणूया आपण चला, की मी जरा थोडा डिसिप्लिन नाहीये मी. मी थोडं चल ना होता है, होऊन जाने दो अशा झोनला लेट गो वाला जरा एक माणूस आहे मी. पण ती मला थोडी बदलायची आहे, की जरा डिसिप्लिन लाईफ असलं पाहिजे आपलं एक. आणि समाजातली म्हणायची जरा सिव्हिक सेन्स लोकांचा जर आपण बदलू शकलो सगळ्याच इन्क्लुडिंग मी. नॉट की मी खूपच कमाल आहे आणि लोकच सगळे चुकतायत असं नाही. माझ्या सकट आपल्या अख्ख्या समाजाचा जर आपण सिव्हिक सेन्स थोडा बदलू शकलो तर जरा बरं होईल असं मला वाटतं. आणि आजच्या पॉडकास्टचा माझा आवडता शेवटचा प्रश्न ओमकार. महाराष्ट्राची हास्यजत्रा काय आहे तुझ्यासाठी? प्रेम, हास्यजत्रा इज लव्ह. इट्स अन अपॉर्च्युनिटी. इट इज अ फॅमिली. खरं तर काय बोलणार ना हास्यजत्रेबद्दल काय बोलणार? त्यांनी सगळं दिलं मला. तर असं विचार ना आई-बाबा कोण आहेत तुझ्यासाठी? आपण नाही सांगू शकत आई-बाबा कोण आहेत आपल्यासाठी. तसं आहे म्हणजे जेव्हा कोणाकडेच काम नव्हतं, तेव्हा माझ्याकडे काम होतं. का? बिकॉज ऑफ हास्यजत्रा. कोविडमध्ये सगळे घरी होते, पण तेव्हा मी काम करत होतो. पेमेंट सोडून द्या, पैसे येतायत वगैरे तो सगळा नंतरचा भाग आहे. पण तेव्हा काम होतं. लोकं मरत होती बाहेर जायला, तेव्हा मी काम करत होतो. का करत होतो? कारण की मी हास्यजत्रेत होतो. आणि ते खूप आहे. आणि हास्यजत्रेने अर्थात ओळख दिली, प्रेम दिलं. मला अजूनही वाटतं, मी माणूस म्हणून तेवढ्या लायकीचा नाहीये, जेवढं प्रेम मला देतायत लोकं. की मी खूप ग्रेट समजतो ह्या सगळ्या गोष्टीला, हास्यजत्रेला, की म्हणजे तुम्ही डिझर्व्ह पण करत नाही एवढं प्रेम, तेवढं प्रेम देतात लोकं. का? तर हास्यजत्रेमुळे. आणि मी खूप हॉनेस्टली बोललो. बाकीच्या लोकांचं म्हणणार नाही किंवा बाकीच्या ॲक्टर्सचं मी म्हणणार नाही, मी माझं म्हणतो. टू बी व्हेरी हॉनेस्ट हे प्रेम मी नाही डिझर्व्ह करत एवढं. मला माहिती आहे मी माणूस म्हणून कसा आहे. पण तरी लोकं तेवढं प्रेम देतात आणि ते प्रेम मिळाल्यानंतर ना, जी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते ना, की यार जर लोकं एवढं प्रेम देतायत, तर आपण पण माणूस म्हणून थोडं कुठेतरी बदललं पाहिजे. हास्यजत्रेनी ते केलं. मला खूप कंपॅशनेट केलं माणूस म्हणून. मला खूप एम्पथाइज करायला लागलो मी आता गोष्टी. मी आधी तेव्हा करायचो ऑफकोर्स. मला जेव्हा दुःख व्हायचं तेव्हा मी समुद्रावर जायचो. मी तिकडे लहान-लहान मुलं बघायचो. म्हणलं, "अरे ह्यांच्याकडे तर काहीच नाही. माझ्याकडे 2 वेळचं जेवण आणि छप्पर तरी आहे. मेरे पास माँ है भेंडी. मैं क्यों दुखी हो रहा हूँ, छोटे-छोटे चीज़ों के लिए."
पण हास्य जत्रेने ते मला प्रत्येक माणसामध्ये बघायला शिकवलं. नॉट ओन्ली माझ्यापेक्षा गरीब माणूस असेल म्हणा किंवा माझ्यापेक्षा थोडं लेस प्रिव्हिलेज्ड माणूस असेल असं नाही. माझ्यापेक्षा जास्त प्रिव्हिलेज्ड माणसासाठी पण मी एम्पथाइज करायला लागलेलो होतो. आत्ता लागलोय. का तर हास्य जत्रेमुळे. मला हास्य जत्रेने माणूस म्हणून खूप दिलं. ॲज अन ॲक्टर म्हणून तर दिलंच. हास्य जत्रा काय आहे तुम्ही नाही सांगू शकत. इट इज हास्य जत्रा. हा होता ओमकार राऊत बरोबरचा स्पेशल एपिसोड. आतापर्यंत आमचे खूप सारे पॉडकास्टचे एपिसोड तुम्ही पाहत आहात. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. पण अजूनही नवीन नवीन एपिसोड्स बद्दलच्या तुमच्या कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. सोनी मराठीचे सगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, फक्त आपल्या सोनी मराठीवर. या मुलीचं प्रेम या शब्दावरती इतकं निस्सीम प्रेम आहे. वेडी बाई आहे खरंच. लव्ह यू. आय लव्ह यू. एखादी गोष्ट मिस झाली असं कधी झालंय? असं झालंय बऱ्याचदा. आपल्याला दाखवलेलं असतं की एक गोरा रंग, एक छान बांधा, एक छान उंच. माझं घर समुद्राच्या कडेला म्हणण्यापेक्षा समुद्रात आहे. आणि जेवायला बसलो होतो आणि लाट आली आणि ती अख्खं तुटलं होतं सगळं. काय सांग. हो. चाळीत जी माणसं भेटतात ती आपल्याला जगात कुठेच भेटत नाही. तर त्याने तिला विचारलं आणि मला नाही विचारलं तर मला असं खूप राग आला होता की मला कसं नाही विचारलं, मी आधीपासून ग्रुपमध्ये आहे. पण एका पॉइंटला मध्ये तू तो शो पण सोडला होतास ना? कोणता? आधी जो सोडलं नव्हतं, मला काढलं. हलकी तुला दाखवतो जत्रा. MHJ Unplugged.